हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या शॉपिंग हॉलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा शॉपिंग हॉल काही गोष्टी रिपीट आहेत, काही वेगळ्या आहेत, तर म्हटलं चला सगळ्याच तुमच्यासोबत शेअर करते। काही मी आधीच ओपन केल्या होत्या ज्या मला अर्जंटमध्ये लागायच्या होत्या आणि ज्या लागायच्या नव्हत्या त्या ठेवल्या होत्या, तर म्हटलं तेच आता तुमच्यासोबत शेअर करते। तर चला पटपट आपण ओपन करूया कारण जास्त वेळ न घालवता। आणि खूप साऱ्या गोष्टी ह्या रिपीट आहेत, काही मी आधीच ओपन करून ठेवते कारण रिपीट दाखवायचं म्हटलं की मग तेच वाटतं त्याच्यासाठी। तर ह्यातला आधीच आपल्याकडे एक फॅब्रिक आलं होतं, फक्त कलर चेंज होता, ब्ल्यू आणि पिंक आला होता वाटते मरूनच्या आसपासचा। हा ग्रीन फर्स्ट टाइमच आलेला आहे। हे बघा, हे सुद्धा अम्ब्रेला मधलं कापड आहे। तर ह्याला अस्तर वगैरे काही लागत नाही अजिबात, फक्त कॅनव्हास लागतो गळा करण्यासाठी, बाकी काहीच लागत नाही। आणि त्याच्यासाठी मी मागच्या वेळी कॅनव्हास सुद्धा वापरलेला होता। तर सगळ्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तुम्हाला काहीही घ्यायचं असेल ते घेऊ शकता। आता ह्या कपड्यामध्ये तुम्ही कोणत्याही साईजचा ड्रेस शिवू शकता, माझा शिवू शकता, मोठ्यांचाही शिवू शकता। माझा शिवलात, माझ्या साईजचा शिवला म्हणजे माझ्यापेक्षा कमी तर थोडाफार कपडा शिल्लक राहतो, पण मोठ्या साईजला म्हणजे मीडियम साईज पासून अजिबातच शिल्लक राहत नाही। मीडियम म्हणा म्हणजे 34, 36 यांना अजिबात राहत नाही, 28, 30, 32 पर्यंत थोडाफार कपडा राहतो, पण आपण पकडायचंच नाही, पूर्णच कपडा पकडून चालायचा। तर हे असं आहे फॅब्रिक। त्यानंतर पुढचं ओपन करते, हे तर एवढंसं बारकोसं दिसतंय, काय आहे काय माहिती। तर ह्याच्यामध्ये ही लेस आहे, तर लेस छान आहे पण मला क्वांटिटी खूप जास्त कमी आहे असं वाटतंय। सिल्वरवाली ही तर छान वाटते पण ही खूप कमी वाटते, बघावं लागेल नेमकं ओपन करून की किती आहे, कारण मी मग घेतलं होतं ते असं गड्ड्या होत्या, असं सुट्ट नव्हतं ते। तर त्यांनी 18 दिलंय, असेल बहुतेक 18 मीटर, कारण वाटतंय असेल, कारण छोटं दिसायला दिसतं पण असेल कदाचित 18 मीटर। तर बघते, हे मोबाईलमध्ये जरा व्यवस्थित बघितल्याशिवाय कळणार नाही, कारण मला असं गड्डी येणं अपेक्षित होतं। हे काय होतं ना, इकडे तिकडे राहतं, वाकडं तिकडे होतं, त्याच्यामुळे आता मी हे रिटर्न देऊन मला गड्डी कशी येईल ना ते मी बघेल। पण लेस खूप छान आहे, क्वालिटीही चांगली आहे, तुम्हाला क्वालिटी पण दाखवते जवळून, चांगली क्वालिटी आहे लेसची। फक्त माझ्याकडे जे आहेत ना असं गड्डे असलेला बरं राहतं, कारण इकडे तिकडे पडतं तर मग ते त्याला काही होत नाही असं पूर्ण असेल तर। त्यानंतर आता पुढचं ओपन करते, तर जे ग्रीन आहे ना त्यांची फी सुद्धा आहे, त्यांनी 2 कुर्त्या माझ्याकडून घेतल्यात। हे बघा, हे आहे, खूप मस्त प्रिंट आहे याची आणि घातल्यावर तर खूप जास्त छान दिसतं। बघा खूप मस्त अशी प्रिंट आहे, कलर पण छान आहे आणि लेगिन्स तर कोणत्याही कलरची मॅच होईल इतका छान कपडा आहे। तर हा सुद्धा 5 मीटर आहे, कारण 5 मीटर लागतो, कोणतीही साईज सुद्धा 5 मीटर हा लागतोच, त्याच्यामुळे मी 5 मीटर मागवत असते, कमीचं घेतच नाही। एखादा तुकडा शिल्लक राहिला तर चालेल पण कमी नाही पडलं पाहिजे। तर हे ऑर्गेन्झा आहे, जे मागच्या ब्लॉगमध्ये घेतलं होतं ना त्यातलंच मी 2 घेतले होते, म्हणजे असा राऊंडवाला शिवायचा अम्ब्रेला, तर 3 मीटरमध्ये होत नाही, जसं मी सांगितलं 5 मीटर तर लागतं, पण दुपट्टा पण होता, त्याच्यामुळे आधी मी 3 मीटरचं घेतलं होतं ना, आता 3 मीटरचं, असं मग 6 मीटर झालेलं आहे। तर आधीचं पण मी साईडला काढून ठेवलंय, शिवायला वगैरे नाही घेतलं कारण हे ना बाकी होतं। ऑर्गेन्झाचं फॅब्रिक महाग असतं त्याच्यामुळे मग हे जरा महागच जातं। हे फॅब्रिकच आता 600चं आहे, त्याच्यामुळे त्यांना मी ड्रेसची किंमत पण तशीच सांगते आणि मग जे घेईल त्यांना फक्त देते, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप महाग आहे, पण दिसायला खूप छान दिसतो ऑर्गेन्झाचं। पण जर साडीतून सिलेक्ट केली ना तर मग फायदा होतो, कारण हे जर 600ला गेलं, साडी घेतली असती तर 450-500च्या खाली चालली असती साडी आणि मग छान ड्रेस पण तयार झाला असता, पण ठीक आहे आता ज्याची त्याची चॉईस। तर त्यानंतर आहे ही साडी, पिंकच आहे, पिंक आलेली आहे परत एकदा, पण खूप जास्त डल कलर आहे, आधीचं होतं ना अजिबात तो कलर नाही आहे, खूप म्हणजे खूप जास्त फेंट आहे। तर ही नाही मी ठेवून घेणार, थोडा लेट झाला तर कस्टमरला चालेल, पण हे रिटर्न करेल मी, कारण आता प्रत्येक वेळी घेते त्याच्यामुळे मला वाटलं होतं तोच येईल। साडी तीच आहे पण कलर नाही, खूप जास्त डल कलर आहे, एकदम फेंट वाटतं, अजिबात चांगला वाटत नाही आहे। तर हे ही साडी मी रिटर्न करेल, नाही चांगली, कारण समोरच्याला आपल्याकडून चांगलंच गेलं पाहिजे, असं तसं उगाचच गेलेलं बरं नाही वाटत।
त्यानंतर आता हे पुढचं, तर ह्याच्यामध्ये हे वाला फॅब्रिक आहे. 2चा सेट घेतला यावेळेस, कारण 2 कुर्त्या होत्या, तर म्हटलं दोन्हीचे एकत्रच घेऊ. सेपरेट मागवत बसाय मग खूप वेळ जातोय, त्यासाठी हे खूप चालतंय, कारण ह्याची सुद्धा प्रिंट पण छान आहे आणि फॅब्रिक बघा खूप मस्त असं मऊ सिल्कमध्ये कपडा येतो याचा. तर हे 2 आहेत, 5-5 मीटर म्हणजे 10 मीटर आहे. 5 मीटर ते लिहितात पण 5 येत नाही, कारण मी चेक करते प्रत्येक वेळेस, प्रत्येक फॅब्रिक चेक करते. 4.5च भरतं, 5 कधीच भरत नाही. मला वाटतं की 5 पेक्षा थोडं तर जास्त असावं पण कमी नसावं. पण आता रिटर्न पण तर नाही करू शकत, त्याच्यामुळे एकच ड्रेस होतोय. 4.5च देतात ते, 5 फक्त लिहितात पण 5 पूर्ण नसतं. मी घरी काउंट करून बघते. आणि दुकानामध्ये अशी म्हणजे अशी क्वालिटीचं असं नाही भेटत, ऑनलाईन जसं चांगलं भेटतं ना तसं. त्यानंतर पुढचं आहे, तर ह्याचं नाव प्लाझो आणि कुर्ती असं सेट बनणार आहे. थोडा एजड आहे त्याने हा सिलेक्ट केला आहे. हे बघा जास्ती कपडा आहे, 3-3 मीटर आहे. हा पॅन्टचा आहे आणि हा टॉपचा. प्युअर कॉटन आहे, प्युअर असं कॉटन आहे दोन्ही पण. तर शिवेल ना आता कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओही टाकण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे तुम्हाला पण घेता येईल. तर ह्याची पण किंमत 600च आहे, म्हणजे पॅन्ट नाही 600 नसेल, मला वाटते 300 का 400 आहे. 200-200च आहे बहुतेक. एकत्र घेतलं ना तर हे सेपरेट घेतलं असतं तर 300-300ला पडलं असतं. त्यानंतर ही कुर्ती आहे, त्याने फिडिंगची घेतली, अशी पिंक फिडिंग कुर्तीचं फॅब्रिक आहे. ह्याच्यासोबत त्यांनी बटन पण दिलेत. आलेत तर मी तर लावून देईल त्यांच्या कुर्तीला पुढे. तर छान आहे बघा, मस्त आहे, कलरही छान आहे आणि क्वालिटी पण छान आहे. कॉटन आहे, प्युअर असं नाही, रेयॉनमध्ये जाते थोडंसं, पण मस्त आहे. प्युअर कॉटनपेक्षा छान असतं रेयॉनचं. रेयॉन हे कॉटनपेक्षा थोडंसं महागच असतं, कारण रेयॉनचं कसं मिक्स असतं, कॉटन आणि रेयॉन ते मिक्स असतं. खूप छान ड्रेस होतो. आता हे बटणं कुठे ठेवू, नाही तर जातील कुठेतरी, थोड्या वेळासाठी, नाही तर परत लक्षात राहायचं नाही की बटणं पण सोबत होती, असं होणार नाही तर इकडे ठेवून दिली की. तर हे फॅब्रिक पण 400चं आहे बहुतेक, 400चं आहे, 5 मीटर आहे. 400चं आहे का 350च्या वरच आहे, 400चं असेल बहुतेक. 390 होतं का 98 होतं. त्यानंतर हे पण रिपीट आहे, ऑलरेडी याची कुर्ती शिवलेली होती, हे सुद्धा रिपीट आहे. हे बघा असं आहे, हे पण रिपीट आहे आणि 4.5 मीटरच आहे. 5 येतच नाही, 5 फक्त दाखवतात की 5 मीटर, 5 नाही आहे. त्यानंतर हे तर ही रेड साडी, रेड होती, ऑरेंज आल्यासारखं वाटतंय. रेड होती, रेड थोडीशी वाटते, थोडी ऑरेंजकडे जाते. व्हिडिओमध्ये तर रेडच दिसते, फिरता कलर आहे थोडासा, रेड ऑरेंज असं मिक्स वाटतंय. तर ही बरी आहे, पण ती अजिबात चांगली नव्हती, पिंकवाली नाही छान. ही छान आहे, हिचा आहे तो जो कलर आहे ना तोच आहे हिचा, पण त्याचा थोडासा वेगळा आलाय. पण करून बघते, तर याला स्टेपलर केलं होतं. तर बघा ही कुर्ती अशी, खाली पॅन्ट नाही, टॉप नाही, फक्त सिंगल कुर्ती आहे. तर मागच्या वेळेस सुद्धा रुद्राच्या वेळेस असंच झालंय का ताईने गिफ्ट वाटवलं, मला माहीतच नाही. मी म्हणते कुणाचं आहे म्हणून मी इकडे ठेवलंय, पण मलाच माहीत नव्हतं कुणाचं आहे ते. तर आता सुद्धा सांगा की मला बर्थडेला गिफ्ट वगैरे कुणी पाठवलं नाही ना, कारण मग मलाच कळत नाही की मला कुणी पाठवलंय वगैरे, मला काहीच लक्षातच राहत नाही. तर अस्तरवाला आहे हा ड्रेस, हे बघा अस्तरवाला नाहीये, तर बिना अस्तरचाच आहे, अस्तरवाला नाहीये. फक्त इथं गळ्याला फक्त पट्टी केली, बाकी नाही. तर नक्की सांगा मला तुमच्यापैकी कुणी पाठवलंय का, कारण ही कुर्ती आहे आणि कुणी पाठवली. पुढचं पार्सल ओपन करूया. तर याच्यामध्ये लेस मागवली मी, कारण की आता जो पार्टीवेअर ड्रेस मी सांगणार आहे ना आता पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा त्याच्या पुढच्या येईलच, आले का नाही, तर त्यासाठी एक लेस घेतली होती. म्हटलं ती जी लेस होती ना दुकानातून घेतली होती, पण सेम भेटणं पॉसिबलच नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं ऑनलाईन घेऊन बघूया. आणि दुकानात 20 रुपये मीटर होती. तर ही वाली आहे ती, तो जो ड्रेस आहे ना त्याच्याशी मध्ये येईल इथे बरोबर. आणि नाजूक पण आहे, मिरर पण आहे छोटे छोटे, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसेल. आणि
म्हणजे इथल्या दुकानातल्यापेक्षा तरी जास्त छान कमी किमतीमध्ये आहे. काहीतरी 150-154 रुपयांना आहे. 9 मीटर आहे बहुतेक. मग बघा 9 मीटरचे पैसे किती झाले. दुकानात जर घेतले असतील तर 10 मीटरचे 200 होतात. 20 रुपयाने जरी दिली तरी 20 रुपयाच्या पेक्षा जास्तच लावतात ते. तरी पण दुकानातली पण काही घेऊन येईल आणि हे पण वापरेन, दोन्ही मिक्समध्ये वापरेन. पण ही मला जास्त छान वाटली. अशी गळ्याला जर लावली ना तरी पण सुंदर आहे. हिचा जो हा शेप आहे ना तोच मला खूप आवडला. दाखवते डबल एकदा. तसं तर कटिंग केलं स्टिचिंग करताना दिसणारच आहे बघा. क्वालिटी पण खूप छान आहे आणि नाजूक पण आहे. जास्त पण ब्रॉडची लावला ना मध्ये असं कमरेत तर तेवढं खास दिसणार नाही. त्याच्यामुळे नाजूक आणि छान. आणि ऑनलाईनचं कसं आहे, हाच आपण पुन्हा घेऊ शकतो. तसं दुकानात तीच लेस पुन्हा भेटत नाही. वेगवेगळे असते, वेगवेगळे पॅटर्न. आता त्या दिवशी जी आणलेली ती आता मला उद्या गेल्यानंतर भेटेल का नाही काय माहीत. उद्या वगैरे मी दुकानातलं ज्यावेळेस शॉपिंग करायला जाईल ना आता त्यावेळेस पण ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेनच. त्यानंतर पुढचं ओपन करते. तर याच्यात तर साड्या काय आलेल्या आहेत बघूया. हे बघा एक साडी आलेली आहे, पार्टीवेअर मधलीच आहे. भरपूर ऑर्डर आहे त्याच्या, भरपूर म्हणजे इतक्या ऑर्डर आहेत का नाही त्या साडीच्या. सगळ्या साड्या आल्यानंतर मी दाखवणारच आहे. पण आता ही ग्रीन कलरची आलेली आहे आणि सोबत हा असा ब्लाउज पीस येतोय पांढरा. पण त्याचा काय फायदा नाही एवढा, का म्हणजे चांगला नाहीये. खूप असा वेगळा ब्लाउज पीस आहे बघा. दाखवते काढून एक. खूपच असं हलका आहे आणि ह्याचे धागे खूप निघतात. हे बघा ह्याचे धागे असल्या ब्लाउजचे. तर याचा काय फायदा नाही. बघू काय फायदा झाला तर. व्हाईट कलरचा काहीच फायदा होत नाही कारण एवढं व्हाईट कलरचं कोणी यूज करत नाही. हा जरी स्लीव्जमध्ये वगैरे वरच्या पॅटर्नला यूज केला ना अजिबात खास दिसणार नाही. काहीतरी वेगळंच जंकी-पंकी वाटेल ते. त्याच्यामुळे साडीचं यूज होईल. आणि हे कसं आहे, साडी म्हणताच येणार नाही याला थोडक्यात, कारण हे फॅब्रिक आहे. आता बाकीच्या साडीमध्ये बघा पदर वेगळा आहे, तो ब्लाउजचा ती नेसता बाजू वेगळी येते. त्याच्यामुळे नुसतं वेस्ट जातं. इकडनं अर्धा मीटर, पदराचा अर्धा मीटर वेस्ट जातं. काही फायदा नाही. पण याचा पूर्ण जो साडी आहे ना ते आपल्याला वापरता येणार आहे कारण याचा घेर इतका मोठा होतो. त्या दिवशी सुद्धा माझा ड्रेस बघितला ना, पूर्ण साडी वापरलेली होती मी, अगदी थोडी पण ठेवली नव्हती. तर पूर्ण घेर त्याच्यामध्ये गेला होता. आणि मेन हे लायक्राचा कपडा आहे. लायक्राचा इतका शाईन करतो आणि सगळ्यांना परवडेल अशी रेंज आहे. जास्त महाग नाही आहे साडी. 250-300ला पडते. आता माझ्या ॲड्रेसवरती तर मला कधी 270-290 अशी पडते, कधी 300 पण जाते. आता तुमच्या ॲड्रेसवर 350-400 पण जाऊ शकते. तर तसं आहे. त्याच्यामुळे मग मी अशी एक एक्झॅक्ट प्राईज नाही सांगू शकत. पण 300च्या खाली भेटेल मला वाटते. 300च्या खाली सगळ्यांनाच भेटून जाईल. एक आलेली आहे. त्यातल्या इतक्या ऑर्डर आहेत ना, नेक्स्ट पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच भेटतील. पुढच्या ऑर्डर आहेत त्या. तर ही ती फेंटवालीच आहे का नाही, मग अशी होती तीच आहे का ही? दुसरे होते. तरी पिंक आहे. याचा परत फ्रॉक आलेला आहे शिवायला, त्याच्यासाठीच्याच आहे ते. हे बघा पिंक आहे. खूप मस्त कलर आहे याचा. खूप म्हणजे एकदमच छान आहे. तर याचा शिवेलच. ड्रेस आहे. थोडी मोठीच मुलगी आहे, जास्त ही लहान नाही आहे. 9 वर्षाच्या मुलीचा आहे. तर तिची तर सेम प्राइस आहे. मागच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे. 450-500 अशी प्राइस आहे. कधी 499, 500, 520 अशी पण जाते. त्यानंतर हे सुद्धा फिडिंग कुर्तीचं फॅब्रिक आहे, पण खूप जास्त सुपर आहे. खूप आवडलं मला हे. कागदातून बघायच्या आधीच मला हे खूप जास्त आवडले कारण अरे बापरे, ह्याच्यात पण बटन आहे. ती मग अशी होती ना पिंक, तीच आहे. एक बटन कुठे गेलं? 2 आहे तिथे, पण एक कुठे गेलं? त्यांची बटन आहे ते, त्यामुळे मी लावेल. कुठे गेले काय माहिती. जाऊ दे, हे तर ह्याच्यामध्ये ठेवते, नाही तर हे पण जायचं कुठेतरी. हलके आहेत बटन, एवढी चांगली नाही आहेत. बघू बटन लावली नाही तर नाही लावली. पण हे बघा खूप मस्त असं कॉटन आहे, फिडिंग कुर्ती. तर ही कुर्ती मी 600-650ला देते. आधी 600 सांगितलंय, पण 600ला परवडत नाही. त्याच्यामुळे आता जे नेक्स्ट येईल ना त्यांना जास्त सांगणार आहे, कारण हे फॅब्रिकच 350-400चं आहे. 350च्या वर आहे. 394 असं पडतं. हे 5 मीटर आहे आणि फिडिंग कुर्तीला पूर्ण लागतं. थोडं फारच शिल्लक राहतं, कारण फिडिंग कुर्ती म्हणलं की घेर पण जास्त पाहिजे, बसता आलं पाहिजे, ढिल्लं ठेवावं लागतं, सगळंच ठेवावं लागतं. त्याच्यामुळे तर ही होती आजची शॉपिंग.
तर कशी वाटली आजची शॉपिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यातलं काय आवडलं ते सुद्धा सांगा। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।